हॅलो फ्रेंड्स, तर मी आज जो मेकअप डिझाईन केलेला आहे तो मेकअप अशा लेडीजांसाठी आहे जो त्यांना बिलकुलही मेकअप करायला आवडत नाही, डेली लिपस्टिक लावायला आवडत नाही, पावडर लावायला आवडत नाही, फाउंडेशन नाही, कन्सिलर नाही, तशासाठी मेकअप केला आहे. आणि हा मेकअप तुम्ही फक्त 4 प्रोडक्टनं करायचा आहे. एक कन्सिलर करेक्टिंगचं काम करेल, दुसरा ब्लश, जर तुम्हाला आवडत असेल तर ब्लश ॲड करा, नंतर स्किप काजळने डोळे एकदम छान आणि बोलके दिसतात, आणि मस्कारा. बस, यात कोणतीही पावडर वगैरे यूज केली जाणार नाही. चला तर मग स्टार्ट करूया. सगळ्यात पहिला करेक्टरसाठी मी इथं वापरलेलं आहे मेबलिनचं करेक्टर. मी स्किन प्रिपरेशन करून घेतलेलं आहे. स्किन प्रिपरेशन करण्यासाठी मी एक व्हिडिओ टाकलेला आहे यूट्यूबवर, तो पहिला पहा, पाठीमागचा व्हिडिओ त्यात दाखवलेला आहे. सेल्फ मेकअपसाठी स्किन प्रिपरेशन कसं करायचं. जिथं जिथं अनइव्हन स्किन आहे तिथं करेक्टर अप्लाय करा. तुम्ही इथं ब्लेंडरचा सुद्धा यूज करू शकता, नाही तर असं ब्रशनं करा, कन्सिलिंग ब्रशने. फक्त करेक्टर हे तुम्ही जिथं जिथं अनइव्हन स्किन, जसं अंडर आईज किंवा तिथंच, नाही तर डोळ्याच्या वरती पण लावून घ्यायचं आहे. आता करेक्टरची गरज सगळ्यांनाच आहे, असं नाही की कोणालाच नाही, कारण आपण खूप रात्रीपर्यंत मोबाईल चालवत असतो, त्यामुळे डोळे आपले ब्लॅक झालेले असतात आणि सगळ्या जगाचं टेन्शन आपणच घेतलेलं आहे, त्यामुळे सुद्धा आपले डोळे काळे झालेले आहेत. आणि त्याला कोणतीही क्रीम आहे तसं पहिल्यासारखे आपले डोळे नाही करू शकत. आणि आपण ऑनलाईन काहीतरी ॲड चालू झाली की लगेच क्रीम वगैरे मागवतो. पण एक खरं सांगू ना, कोणती अंडर आईज क्रीम तुम्हाला नॉर्मल हायड्रेशन देऊ शकते, पण ते जे काळे डार्क झालेले आहेत, वर्तुळे वगैरे डोळ्याच्या खाली, ते नाही जाऊ शकत. त्यासाठी तुम्हाला वेळेत मोबाईल बंद करून झोपणे, पुरेशी झोप घेणे, मोबाईल खूप कमी पाहणे, आणि टेन्शन, सगळ्यात मला टेन्शन कमी, आणि भरपूर पाणी प्या. आता या मेकअपमध्ये मी असं बोललेलं की तर कोणतेही फाउंडेशन, कन्सिलर, पावडर यूज करणार नाही. हां, तसंच आहे, पण आता मला इतकं अनइव्हन स्किन आहे त्यामुळे मी करेक्टर करत आहे. नंतर ज्यांची स्किन ओके असेल, नॉर्मल असेल, कुठे स्टँडिंग नसेल, तर त्यांनी डायरेक्ट पुढच्या स्टेप बघा. आता सेकंड नंबरला आहे ब्लश. आता ब्लशचं जमाना आहे तर ब्लश लावूनच आहे, नॉर्मल एकदम. मी स्विस ब्युटीचा ब्रश घेतलेला आहे ब्लशसाठी. स्माइल करायची चेहऱ्यावर. मला ना स्विस ब्लश खूप आवडतं, त्यासाठी मी किस ब्लश करणार आहे. त्याच्यासाठी ब्लश इथून नोजवरून ह्या साईडला डॅब, इथून ह्या साईडला डॅब, नॉर्मल चीनवर. इथलं राहिलेलंच प्रोडक्ट थोडं इथं. ओके, ब्लश झालेलं आहे मस्तपैकी. आता त्याच्यानंतर ती काजळ कोणतं बी वापरा, मेबलिनचं, फॉरेवर 50 आपल्या बजेटनुसार, डेली यूजसाठी. तर आज मी तो वापरत आहे फॉरेवर 52चं काजळ तुम्हाला आवडत असेल तर अप्लाय करा, नाहीतर स्किप करू शकता. काजळ अप्लाय करून झालेलं आहे. आता इथं आय मेकअप. तुम्हाला आय मेकअप करायचं असेल तर करा, नाहीतर स्किप करू शकता, कारण मी इथं करेक्टर केलेलं आहे त्यामुळे व्हाईट दिसते. त्यासाठी मी इथं ब्राऊन फॅमिलीचा आय शॅडो पॅलेट घेणार आहे. तुम्ही पण असंच ब्राऊन फॅमिलीचे, इथे यात खूप ब्राऊन शेड आहेत, तुम्ही पाहू शकता, लाईट ब्राऊन वगैरे, आणि शिमर सेट पण आहे. आय मेकअप करायचं असेल तर करा, नंतर स्किप करू शकताय. मी एकदम न्यूड असा आय मेकअप करत आहे, तो केला असं वाटणार बी नाही. मी क्रीजच्या आतल्या साईडला एकदम लाईट ब्राऊन कलर अप्लाय करते. आणि प्रॉपर ब्लेंड करा, जसे गाडीचे वायपर असतात ना तसे करू शकता. नंतर ब्रशला इथे पकडून सर्क्युलर मोशनमध्ये, ती हार्श लाईन आहे ना ती दिसणार नाही. मी तर फॉरेवर 52चं लिपस्टिक यूज करते डेलीसाठी. यूज करा. हा क्रीम लिपस्टिक आहे, सगळ्यांना सूट होण्यासारखं लिपस्टिक आहे. शेड आहे RA011.
आता बऱ्याच लेडीज म्हणतील की आम्ही डेली लिपस्टिक लावून घरामध्ये फिरू काय, तसं नाही. तर या तुम्हाला लिपस्टिक जर आवडत नसेल तर तुम्ही लिप बाम लावू शकताय. डेली इतका तर मेकअप आपण करू शकतो ना. ठीक आहे, तुम्हाला मस्कारा नाही आवडत तर काजळ अप्लाय करा, आय मेकअप नको असेल तर स्किप करा, ब्लश स्किप करा. पण जिथं जिथं करेक्शनची गरज आहे ते करावं लागेल. आणि आता म्हणशील आम्हाला कोण बघणार आहे, स्वतःला तर तुम्ही पाहताच ना. तुम्ही स्वतः डेली मस्त तयार झाला तर तुम्ही स्वतःला पहिला कमेंटमेंट करा, मग बाकीचे करतील. थोडं स्वतःसाठी वेळ द्यायला हवा. आता डोळे किती मस्त दिसतात. आता काजळ आय मेकअप सगळं झालेलं आहे. आता सगळ्यात लास्टला आयब्रो फिलिंग जर तुम्हाला करायची असेल तर आयब्रो फिलिंग करून घ्या. असं आयब्रो व्यवस्थित विचरून घ्या. असं ठेवलं तरी बी छान दिसेल. जर तुम्हाला फिल करायचं असलं तर असे छोटेसं इरोगर्स आहे, नंतर आपल्या आयशॅडो पॅलेटमधलं सुद्धा तुम्ही ब्राऊन फॅमिलीचा शेड घेऊ शकताय. डस्ट आउट करा. जिथं जिथं थीन आहे म्हणजे आपल्या आयब्रोज कमी आहेत तिथं थोडंसं नॉर्मल एकदम स्टार्टिंगपासून चालू करू नका आणि अति प्रमाणात घेऊ नका. घेतल्यावर डस्ट आउट करा, नुसतं असं फील करा. त्याला एक शेप द्या आपल्या आयब्रोप्रमाणेच. मग आता सांगा मी कशी दिसते.